नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. 14 आणि 15 डिसेंबर रोजी झालेल्या सीटेट परीक्षेची पहिली आन्सर की आणि तुमची स्कॅन OMR सीट ही तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा स्कोर हा चेक केला असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. काही उमेदवारांना 1 किंवा 2 मार्कांनी आपला पेपर राहिला आहे आणि आता बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती काही विडिओ बघितले असतील, त्यामुळे संभ्रम अजून वाढलेले असतील की बोनस मार्क किती मिळतील किंवा या ठिकाणी आमचं पासिंग किती मार्काला असणार आहे, रिझल्ट किती तारखेला लागेल. तर अशा प्रकारचे बरेच प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांचं डिस्कशन आपण या व्हिडिओमधून करूया. तर सर्वात महत्त्वाचा जो एक प्रश्न आहे तो म्हणजे समजा तुम्हाला 2-3 मार्क कमी पडत असतील तर जे काही फायनल आन्सर की येते आणि रिझल्ट डिक्लेअर होतो त्याच्यामध्ये एवढे मार्क वाढू शकतात किंवा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेच विद्यार्थी विचारतात की सर 7 किंवा 8 मार्क बऱ्याच चॅनलवरती आम्ही बघितलं की तेवढे मार्क वाढू शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितलेली आहे. तर तेवढे वाढतील का? तर बघा त्याच्या बाबतीमध्ये काय होतं, प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या वेळेस 4-5 प्रश्नांच्या बाबतीमध्ये संदिग्धता राहत असते आणि त्या बाबतीत आपण सर्वजण ऑब्जेक्शन सुद्धा घेत असतो. परंतु ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा सीटेट प्रत्येक वेळेस फक्त 2 किंवा 3 जे प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये बदल करते. एवढे काही 6 ते 7 प्रश्नांमध्ये बदल आतापर्यंत तरी झालेला नाही आणि त्याच्यामुळे जर तुमच्या मनामध्ये म्हणजे अजून सुद्धा एक अपेक्षा असेल की समजा 5 किंवा 6 मार्क आमचे वाढतील तर तेवढे मार्क वाढणार नाहीत. 1-2-3 मार्क या ठिकाणी वाढू शकतात. ते सुद्धा या ठिकाणी जर सीटेटला वाटलं की या ठिकाणी खरंच हे प्रश्नांच्या उत्तरबाबतीमध्ये चूक झालेली आहे तरच ते प्रश्न या ठिकाणी बदलले जातात ऑप्शन किंवा या ठिकाणी त्याचे मार्क सर्वांना मिळतात. आता या ठिकाणी तुम्ही काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये बघितलं असेल की त्या प्रश्नांच्या समोर झड असं लिहून आलेलं आहे. झडचा अर्थ काय होतो की त्याचे मार्क सर्वांना दिले जातात. म्हणजे तुम्ही तो प्रश्न सोडवलेला असेल किंवा कोणत्याही ऑप्शनला तुम्ही गोल केला असेल तरीही या ठिकाणी तुम्हाला त्याचे जे मार्क आहेत दिलेले असतात ते तुम्ही त्या ठिकाणी काउंट करायचे आहेत. त्यानंतर बरेच उमेदवार असे या ठिकाणी विचारणा करतात की सर ACBC आमची कास्ट आहे, आम्ही पूर्वी EWS मध्ये होतो, नंतर ACBC आरक्षण लागू झाल्यामुळे आम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला आहे सीटेटला, तर मग आता आम्ही पास आहोत का, आम्हाला 82 मार्क्स मिळत आहेत तर आम्ही पास आहोत का? तर तुम्ही या ठिकाणी पास आहात. तुम्ही EWS धारक असाल किंवा तुम्ही आता EWS मधून नसणार, तुम्ही आता ACBC मध्ये असणार तर तुम्ही या ठिकाणी पास आहात. जरी तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला असाल तरी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी तुम्ही सीटेट पास आहात, क्वालिफाईड तुम्ही गृहीत धरला जाणार जर तुम्हाला 82 मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर. मात्र या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट, पासिंगचं सर्टिफिकेट कोणत्या प्रकारचं मिळणार नाही. जसं EWS ला कोणतंही सर्टिफिकेट दिलं गेलेलं नव्हतं. म्हणजे जर तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क्स असतील तर EWS वाल्यांना सुद्धा पास गृहीत धरलं जात नाही आणि ACBC वाल्यांना सुद्धा पास गृहीत धरलं जाणार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये तुमचं जे काही मार्कशीट असेल तर त्या बेसवरती तुम्हाला पास गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे डिजिलॉकरला तुमचं जे मार्कशीट येईल तर ते तुम्ही टेटला यूज करू शकता. त्यामुळे ACBC वाल्यांनी आणि EWS वाल्यांनी कोणतीही काळजी करायची नाही. तुम्ही या ठिकाणी पास आहात जर तुम्हाला 82 मार्क्स असतील तर. त्यानंतर इतर जे काही कास्टवाले असतील म्हणजे OBC असेल, SC असेल, ST असेल तर या उमेदवारांना किती मार्क्स आवश्यक असतील तर तुम्हाला 82 मार्क्स आवश्यक आहेत कास्टमधून पासिंगसाठी आणि ओपनमधून पासिंगसाठी 90 मार्काचा क्रायटेरिया आहे. आता मग जर तुम्हाला 82 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 90 पेक्षा कमी असतील तर महाराष्ट्रामध्ये टेटमध्ये तुम्हाला ओपनमधून गृहीत धरलं जाईल की कास्टमधून गृहीत धरलं जाईल. तर बघा या ठिकाणी 55-60चा मुद्दा त्याची केस चालू आहे, सुनावणी चालू आहे. रिझल्ट अजून त्या ठिकाणी राखीव आहे. रिझल्ट ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस त्याचा मुद्दा क्लिअर होईल. परंतु सध्या तरी म्हणजे रिझल्ट काय लागेल त्याच्यापेक्षा सध्या जो काही क्रायटेरिया चालू आहे, जर तुम्हाला TET किंवा सीटेटमध्ये 90 पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्हाला कास्टमधूनच फक्त गृहीत धरलं जाईल त्या कास्टच्या जागेसाठी. जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्हाला ओपनच्या जागेसाठी त्या ठिकाणी क्वालिफाय समजलं जाईल. ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस काही बदल झाला तर त्यावेळेस जी काही वेगळी माहिती असेल त्यावेळेस तुम्हाला ती सांगितली. परंतु सध्या जो काही रूल आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही माहिती दिली की कास्टसाठी तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क असतील तर फक्त तुम्ही कास्टच्या जागेसाठी पात्र असाल आणि जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळाले TET किंवा सीटेटमध्ये तर तुम्ही ओपन आणि कास्ट या दोन्हीही जागेसाठी पात्र ठरणार आहात. परंतु जे काही मेरिट असेल ते संपूर्णपणे टेटच्या मार्कावरती असेल हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रिझल्ट, सीटेटचा रिझल्ट कधी डिक्लेअर केला जाईल. आता बघा काल म्हणजे 1 तारखेला आन्सर की डिक्लेअर झाली, त्यामुळे तुमचा स्कोर तुम्ही चेक केला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये, ऑप्शनच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी 5 तारीख ही शेवटची दिलेली आहे. 5 तारखेला ऑब्जेक्शनची डेट संपते.
तुम्हाला ज्यांना ऑब्जेक्शन पा घ्यायचा असेल एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन पा घेऊ शकता, परंतु या ठिकाणी माझं एक सजेशन राहील की ऑब्जेक्शन तुम्ही न घेतलेलं पा चांगलं. कारण या ठिकाणी आपल्याकडे कोणताही पा प्रूफ नसतो. आपण ऑब्जेक्शन ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेस फक्त तुमचं कोणतं उत्तर बरोबर आहे फक्त तेवढं टिक करायचं असतं. कोणताही प्रूफ वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पा द्यायचा नसतो. परंतु ते या ठिकाणी प्रश्न एकदा रिव्ह्यू करतात. जर या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल तर मग मात्र त्या प्रश्नाचे मार्क्स पा दिले जातात किंवा तो जो ऑप्शन आहे तो बदलला जातो. आता रिझल्ट कधी लागेल तर 5 तारखेला शेवटची डेट संपल्यानंतर म्हणजे ऑब्जेक्शन घेण्याची, तर पुढील एक 5 ते 6 दिवसामध्ये पण रिझल्ट लागलेला तुम्हाला बघायला मिळेल. कारण इथून पाठीमागे सुद्धा असंच झालेलं आहे की ऑब्जेक्शन घेण्याच्या तारखेनंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी रिझल्ट हा पण डिक्लेअर केला जातो. फायनल अँसर की कदाचित रिझल्टच्या दिवशीच पण डिक्लेअर होते, परंतु गेल्या वेळेस काय झालं होतं की रिझल्ट आधी डिक्लेअर झाला होता आणि नंतर 4 ते 5 दिवसानंतर अँसर की आली होती. आता काय होतं की रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय तुमचे मार्क असतात ते फायनल अँसर की डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा जर त्याच्यामध्ये काही पा बदल झाला फायनल अँसर कीमध्ये तर 1-2 मार्काचा या ठिकाणी पा इकडे तिकडे पा फरक होऊ शकतो. म्हणजे जर समजा फायनल अँसर कीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी रद्द केले गेले किंवा काही प्रश्नांचे ऑप्शन पा बदलले गेले आणि जे तुमचे बरोबर उत्तर असतील तर त्याचे मार्क अशाच विद्यार्थ्यांना मिळतात की ज्यांनी त्या ठिकाणी बरोबर पा गोल केला आहे. आणि जर समजा एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनाच ते उत्तर किंवा मार्क दिले गेले तर ते सगळ्यांचे मार्क पा वाढतात. त्याच्यामुळे पा सगळ्यांचेच मार्क वाढतील असंही नाही. काही पेपरचे म्हणजे आता यावेळेस पा दोन दिवशी पेपर झालेले आहेत 15 आणि 14 तारखेला. काही वेळेस काय होऊ शकतं पेपर पहिला फक्त 14लाच झाला आणि दुसरा जो पेपर आहे तो 14 आणि 15 2 दिवशी पा झालेला आहे. त्याच्यामुळे काही जणांचे 14चे मार्क सेकंडवाल्यांचे वाढू शकतात किंवा काही जणांचे 15चे मार्क पा वाढू शकतात. मग ते या ठिकाणी कसे प्रश्न असतील जर त्या ठिकाणी जास्त चुका झाल्या असतील तर त्याप्रमाणेच या ठिकाणी प्रश्नांचे मार्क पा वाढतील. त्याच्यामुळे सगळ्यांचेच मार्क वाढतील असं या ठिकाणी काही नाही. या ठिकाणी जर त्या ठिकाणचे त्या शिफ्टचे मार्क वाढले तरच त्या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे मार्क पा वाढतील. त्यानंतर पा डिजिलॉकरला सर्टिफिकेट कधी येऊ शकतं किती दिवसामध्ये येतं तर या ठिकाणी रिझल्ट पा डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे 10 तारखेला जर समजा रिझल्ट डिक्लेअर झाला तर तिथून पुढे पा 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचा जो काही रिझल्ट आहे जे मार्कशीट आहे तर ते तुमच्या डिजिलॉकरला पा अवेलेबल होतं. त्याच्यामुळे तुमचं जे काही डिजिलॉकरला रजिस्ट्रेशन आहे तुम्ही जर समजा जुने विद्यार्थी असाल तुम्ही याआधी सीटेट दिलेले असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन असेल. परंतु जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही सीटेट एक्झामिनेशन पा दिली असेल तर तुम्ही डिजिलॉकरला तुमचं रजिस्ट्रेशन पा करून ठेवा. आणि रजिस्ट्रेशन पा केल्यानंतर ज्यावेळेस पा डिजिलॉकरला तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्हाला ते डाउनलोड पा करून घेता येतं आणि नंतर ते तुम्ही कधीही कोणत्याही ठिकाणी पा यूज करू शकता. तर अशा पद्धतीने पा सीटेटचे जे काही अँसर की आहे तर त्या बाबतीमध्ये तुमचे बरेच पा संभ्रम आहे त्या बाबतीमध्ये आपण पा बोललेलो आहे ज्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्नांचे ठिकाणी पा निराकरण झालेलं असेल. रिझल्ट कधी लागेल, मार्क किती वाढू शकतात, मार्क फक्त जास्तीत जास्त 2 किंवा 3 जास्तीत जास्त 2 किंवा 3 तेही एखाद्या पेपरचे वाढू शकतात. अन्यथा एखाद्या पेपरमध्ये एखादा मार्क किंवा एखाद्या पेपरमध्ये एकही मार्क वाढणार नाही असं या ठिकाणी पा होऊ शकतं. परंतु यावेळेस पा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडीशी गफलत पा झालेली आहे. निश्चितच मराठीचा एक पा प्रश्न होता तो म्हणजे एका प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये जो आणि शब्द आहे ज्याला आपण पा उभ्यान्वये अव्यय म्हणतो ते त्याचं उत्तरपात बरोबर दिला आहे त्याच्या खाली अंडरलाईन नव्हती तर तो प्रश्न या ठिकाणी पा कॅन्सल होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याचे मार्क सुद्धा पा सर्वांना दिले जातील. तर बघा अशा पद्धतीने आपण सीटेट अँसर की बद्दल तुम्हाला किती मार्क्स लागतात ACBC EWS साठी किती मार्क्स लागतात याबद्दल आणि रिझल्ट कधी लागेल याबद्दल आपण संपूर्ण जी माहिती आहे त्याबद्दल डिस्कशन पा केलं आहे. तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे सीटेटच्या संपूर्ण तयारीसाठी TETच्या संपूर्ण तयारीसाठी शिक्षक भरतीविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब का केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढे व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.